विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता खोद आणखी थोडेसे, कवी आसावरी काकडे, कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व, जिद्दीने चिकाटीने कष्ट केल्यास फळ निश्चितच मिळते, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणे आवश्यक असेल, प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल। उदाहरण म्हणून मी इथे 2 शब्द दिलेले आहेत। कवितेतून मिळणारा संदेश: वास्तव आनंदाने स्वीकारावे, कोणत्याही भ्रमात राहू नये, जिद्दीने चिकाटीने पुढे जावे, संकटांना सकारात्मकतेने तोंड द्यावे, सकारात्मक विचार प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: सकारात्मक आशावादी विचारांची चपखल उदाहरणांद्वारे मांडणी, साध्या सोप्या वाक्यातून अर्थगर्भ आशयाचे चिंतनशील लेखन, अल्पाक्षरी कविता, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना, 2ऱ्या व 4थ्या चरणात यमक अलंकार। कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने यश मिळेपर्यंत जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करावेत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, हा विचार प्रस्तुत कवितेत मांडलेला आहे। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण। इथे तुम्हाला कवितेतील कुठल्याही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। उदाहरण मी दिलेलं आहे। प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा। कष्ट केल्यास यश मिळते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व गोष्टी सोप्या होतात, या गोष्टी मला या कवितेतून शिकावयास मिळाल्या, म्हणून ही कविता मला खूप आवडली।